बातमीची हेडलाईन. धुळदेवच्या युवकांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना उजाळा. नमस्कार, पाहूया आजची प्रेरणादायी बातमी. वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलतायत. धुळदेव गावातील युवकांनी दिखाऊपणाला फाटा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वास्तूचे पुनरुज्जीवन केले आहे. एवढेच नव्हे तर गावातील बारवेतील गाळ काढून तिला नवसंजीवनी दिली आहे. केवळ घोषणा नको तर कृती हवी, हा संदेश या तरुणांनी आपल्या कामातून दिला आहे. सामाजिक बांधिलकी आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संगम आजच्या तरुणांमध्येही जिवंत आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट होते. ही केवळ स्वच्छता मोहीम नसून आपल्या वारशाप्रती असलेली जबाबदारी आहे. धुळदेवच्या या तरुण तडफदार हातांना आमचा सलाम. नक्कीच ही नवी पिढी भविष्यात मोठी क्रांती घडवेल. जे वाटसरूर येतात ना तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी, त्यांना पिण्याची पाण्याची सोय होईल. आणि आमची काही मेंढपाळ बांधव येत असतात जनावर चारण्यासाठी, त्यांनाही पिण्याची पाण्याची सोय होईल. मी MP साळुंके, वनपाल मुसवड. आजच्या पारंपरिक पद्धतीने किंवा नव्या ट्रेंडनं आता जो वाढदिवस साजरा होतोय तो न करता त्यांनी आज वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तर काय केलं तर आज अहिल्यादेवी काळनी एक इथं विहीर आहे, त्या विहिरीतला त्यांनी आज पूर्णपणे गाळ काढलेला. मगाशी त्यांनी दाखवलं आपल्याला सगळा गाळ काढलेला आणि पूर्ण काढलेला. आता हे माझ्यासमोर उभे आहेत. असे आज सकाळपासून ह्या एवढ्या मोठ्या उन्हात हे गाळ काढतायत. तर असा वेगळा उपक्रम केलेला आहे आणि त्यांना आमच्यातर्फे 2 झाडं दिलेली आहेत. त्यांनी झाडं लावायचं आणि असंच त्यांच्या हातून आणि त्यांच्या मित्रांच्या हातून वाढदिवसात चांगलं कार्य होत जावं असे अहिल्यादेवी चरणी आणि ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजच्या आमच्या पर्यावरण दिनात आज आगळा वेगळा कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाला. खास करून तुमचं आमचं म्हणजे सागर कोळेकर, बांदिशी प्राईमचे आमचे मित्र शिंगाडे यांचं सर्वांचं कौतुक आहे. आणि आपल्या हातून असेच चांगले कार्यक्रम होत जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद.